शर्वरी गाणं गुणगुणत टेरेसवरच्या झाडांना पाणी घालत होती. उद्या त्यांच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण होणार होतं आणि पहिलं वर्ष सगळ्यांना खास असतं. तसंच ती देखील तिच्या आणि शिरीषच्या मागील आठवणींना उजाळा देत खुदकन गालात हसता हसता लाजत होती. ती आई होणार ही बातमी अजून तिने कोणालाही सांगितली नव्हती, अगदी शिरीषला देखील नाही. शिरीष नाशिकला त्याच्या आईबाबांकडे कामानिमित्त एका आठवड्यासाठी गेला होता. त्याची शर्वरी मुंबईला एकटीच घरात होती. शिरीषने नाशिकला जाण्याअगोदर शर्वरीला तिच्या आईबाबांकडे जाऊन राहायला अथवा त्यांनाच इथे घरी बोलावून घेण्यासाठी सांगितलं होतं. पण गोष्ट एका आठवड्याची तर आहे असं म्हणून ती एकटी राहील असं ठरलं. उद्या शिरीष मुंबईला यायला निघणार होता. त्याला तो बाबा होणार आहे हे कसं काय सरप्राईज देऊन सांगायचं, ती ह्याच विचारत होती. पण तिला काहीच सुचत नव्हतं. तिने सगळ्यात आधी घराची छान सजावट करण्याचं ठरवलं. पण तेवढ्यात तिला लक्षात आलं तिच्या घराच्या भिंतींची अवस्था. काही ठिकाणी भिंतींचा रंग उडून गेला होता, तर काही ठिकाणी पापुत्रे निघाले होते. पावसाळा असल्याने तर त्या ओल्या झाल्या होत्या. शर्वरीचा तर अगदी मूड ऑफ झाला होता. तरी किती वेळा सांगितलं होतं मी शिरीषला, बंगल्याला छान रंगरंगोटी करून घेऊ, पण ऐकेल तर ना. त्याला तर त्याचं कामच जास्त महत्त्वाचं आहे. आता ऐनवेळी कसं आणि काय करू मी समजत नाही आहे. शर्वरी काळजीत पडली होती. तितक्यात तिचा फोन वाजतो. स्क्रीनवर मोठ्या बहिणीचं नाव बघताच तिला थोडं बरं वाटतं. हां बोल गं ताई. काय गं ये, मुंबईला जाऊन विसरलीस ना आम्हा सगळ्यांना. काय आहेस कुठे तू? ताई फक्त 1 आठवडाभर आपण बोललेलो नाही आहे. तू तर अशी रिॲक्ट करतेस गं जसं आपण रोज बोलतो. तू बिझी असतेस तेव्हा मी समजून घेते ना. मग आता? अरे हो, इतकं काय झालं हायपर व्हायला? मी तर फक्त मस्करी करत होते. काय झालं तुला? भांडण झालं का शिरीषसोबत? नाही गं ताई, काही नाही, तू बोल. अगं आम्ही उद्या मुंबईला यायचं म्हणतोय. तुझी मॅरेज ॲनिव्हर्सरी आहे ना, तर हे म्हणाले की आपण आईबाबांना घेऊन सगळे जाऊन येऊ आणि सोबत 2-3 फ्लॅट्स आहेत, तेही पाहिजे आहेत आम्हाला. तुमचा तो फ्लॅट आहे ना हायवेजवळ, तिथेच कुठेतरी ह्यांनीही पाहिला. ताईच्या बोलण्यावरून शर्वरीचे डोळे चमकले. त्यांचाही एक 2 BHK फ्लॅट शिरीषने लग्नाआधी इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतला होता. पण त्या घरापासून शिरीषचं ऑफिस फार लांब पडत, म्हणून शिरीषने दुसरीकडे जवळच छोटासा बंगला त्याने आणि त्याच्या बाबाने मिळून घेतला होता. प्रश्न शिरीषच्या कामाचा होता, नाहीतर तो फ्लॅट तिला इतका आवडला होता की तिने तर हट्टच धरला होता तिथे राहण्याचा. खिडकीबाहेरचं हिरवळ आणि दुरून दिसणारे डोंगर, ह्याचे मनमोहक वातावरण, 15व्या मजल्यावर असल्याने तिथला तो घरभर घुमत राहणारा गार वारा, सारं काही तिच्या डोळ्यापुढे आलं. पण अखेर तिला त्यावेळी तिचा हट्ट शिरीषमुळे सोडावा लागला होता. त्यानंतर त्याने भाड्याने देण्याचं ठरवलं होतं, पण अजून कोणी मिळालं नव्हतं, तर ते घर तसंच रिकामं होतं. तिथल्या घरी जाऊन छान तिथेच आमचा लग्नाचा वाढदिवस साजरा केला तर? शर्वरीला ही कल्पना सुचली. हॅलो हॅलो शरू, तुला ऐकू येतोय का माझा आवाज? पलीकडून ताई बोलत होती. हो ताई, येतोय आवाज, शर्वरी भाणावर येत म्हणाली. काय गं, मधीच कुठे गायब झालीस? नको येऊ का आम्ही? तुमचा काही प्लॅन असेल तर सांग, आम्ही पुढच्या आठवड्यात येऊ. असं काही नाही. नाही ताई, काही प्लॅन वगैरे नाही आहे. उद्या तुम्ही येणार ह्याच विचाराने मी खूप उत्साहित झाली आहे. प्लीज लवकर या सगळे, म्हणजे कसं आपल्याला खूप एन्जॉय करता येईल. हो, चला मग भेटू उद्या. ठेवते मी फोन. काळजी घे, बाय. शर्वरीच्या आनंदाला उधाण आलं होतं. तिचा मोठा गहन प्रश्न तिच्या ताईमुळे आता सुटला होता. तिने लगेचच कपाटातून तिथल्या घराच्या किल्ल्या आणि आपली पर्स घेऊन बाहेर जाण्यासाठी निघाली. रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या अनेक दुकानात जाऊन तिने तिला सजावटीचे साहित्य घेतले. तसेच तिथल्याच एका दुकानात केकची ऑर्डर देऊन ती हायवेच्या दिशेने निघाली. संध्याकाळ झाली होती. पावसाळी वातावरणामुळे अंधार दाटून आला होता. खरेदी करताना तिला वेळेचं भानच राहिलं नाही. पावसाची रिपरिप चालू झाली. आपल्या हातातलं सामान तिने कसंबसं सावरत रिक्षा चालकाला पैसे देऊन ती बिल्डिंगच्या दिशेने चालू लागली. बिल्डिंग खाली पोहोचताच तिला शिरीषचा कॉल आला. जवळच शिडचा आडोसा घेत तिने फोन कानाला लावला. हॅलो माय ब्युटिफुल राणी सरकार. बोला.
अरेच्चा, कोणीतरी रुसले वाटतं आमच्यावर. रुसणार नाही तर काय, दिवसभर साधा एक कॉल नाही ना मेसेज. सॉरी ग राणी, आज काम भरपूर होतं आणि तसंही उद्या सगळी कसर भरून काढूच की. इतक्या दिवसांची इश्य. शिरीष, प्लीज नाटकी पुरे झाले हां. ठेवते मी आता. बाय द वे, आहेस कुठे तू? बाहेर आलेस का? अरे हो. शर्वरी खरं काय ते बोलणारच होती. तितक्यात तिला आठवलं की तिला शिरीषला सरप्राईज द्यायचं होतं. मी ना बाजारात आली आहे. थोडीफार भाजी घ्यायची होती आणि किरकोळ सामान. बस. ओ ठीक आहे मग. मी पण सकाळी लवकर निघेन. हो, सांभाळून ये. बाय. बिल्डिंगच्या आत शिरून ती लिफ्टमधून 15व्या मजल्यावर पोचली आणि किल्लीने दाराचं लॅच खोलू लागली. पण काही केल्या लॅच तिच्याने उघडत नव्हतं. अखेर ती तशीच किल्ली लॅचमध्ये अडकवून खाली वॉचमनला बोलवण्यासाठी वळली. तितक्यात तिला लॅच उघडल्याचा आवाज आला. नशीब, एकदाचं उघडलं म्हणून तिने दार उघडलं. अंधाऱ्या खोलीत शिरताना तिला गार हवा स्पर्शून गेल्याचं जाणवलं. तिने चाचपडतच लाईटचे बटन दाबले. दार बंद करताना तिने एकदा बाहेर एक वार पाहिले तर समोरची घरं बंद होती. आवरून झाल्यानंतर त्यांना उद्याच्या पार्टीसाठी आमंत्रित करू असा विचार करत तिने दार आतून बंद केले. घरात शिरल्यानंतर ती संपूर्ण घराला न्याहाळत हळूहळू पुढे जात तिने बाल्कनीची खिडकी उघडली. पावसाचा जोर चांगलाच वाढला होता. पर्समधली पाण्याची बाटली घेऊन तिने 2-3 घोट पाणी पिऊन लगेच कामाला लागली. पिशवीमधील सारं सामान काढून तिने टेबलावर ठेवले. सगळ्यात आधी भिंतीला छान झिरमिरे कर्टन्स लावायचे ठरवले. पण भिंतीला थोडीशी धूळ असल्याने ती झाडू कुठे पाहू लागली. हॉलमध्ये कुठेच तिला दिसला नाही, म्हणून ती बेडरूममध्ये गेली. बेडरूमचं दार उघडताच तिला मोठी पाल समोरच्या भिंतीवर दिसली. तशी ती दचकली. अरे बापरे, ही पाल इथे कशी काय आली? आता हिला कसं इथून घालवू मी? शर्वरी थोडी चिंतेत पडली. तिने आधी झाडू शोधून काढला आणि बेडरूमच्या खिडकीबाहेर त्या पालीला हकलवून खिडक्या बंद करून टाकल्या. हुश करत तिने मोठा श्वास सोडला. तोच तिचं लक्ष समोरच्या ड्रेसिंग टेबलवरील आरशावर गेलं. एक काळी पांढरट आकृती तिच्या मागे दात विचकत उभी होती. शर्वरी जोरात किंचाळली. तिने तिचे डोळे घट्ट मिटून तिथे न बघता बेडरूममधून बाहेर येत दाराच्या दिशेने धाव घेतली आणि दार उघडू पाहत होती. पण काही केलं ते दार उघडेच ना. तितक्यात तिला आठवलं, तिने लॅच उघडत नसताना आपण किल्ली जशी लावली ती तशीच अडकून ठेवली होती. शर्वरी फार घाबरून गेली होती. देवा परमेश्वरा, मला ह्या संकटातून बाहेर काढ. एकतर कोणालाही माहीत नाही आहे की मी इथे आली आहे. मला शोधणार तरी कसे? अरे हां, मोबाईल. माझा मोबाईल कुठे आहे? अरे देवा, तो तर पर्समध्ये आणि माझी पर्स आत बेडरूममध्ये. असं म्हणत तिला रडू आले. बेडरूममध्ये जाण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता. ती पुरती कचाट्यात सापडली होती. ती तिथेच दाराजवळ कोपऱ्यात आपला जीव मुठीत घेऊन बसली होती. अंधार बराच वाढला होता. लाल बल्बच्या प्रकाशात तिला असह्य होत होतं. इतक्यात तिला बेडरूममधून तिच्या फोनची रिंग ऐकू आली आणि फोन वाजून वाजून बंद झाला. ती हळूच दबक्या पावलांनी उभी राहून बेडरूमच्या दिशेने वाकून पाहायला गेली. तशी जोरात वीज चमकली आणि त्या अंधाऱ्या खोलीत विजेच्या प्रकाशात तिला बाल्कनीच्या खिडकीबाहेर कोणीतरी तिला वाकून पाहताना दिसले. ती जागीच थबकली. ती आकृती एकटीच नव्हती, अजून काही होतं तिच्या हातात. पुन्हा वीज चमकली आणि अचानक त्याच विजेचा तीव्र झटका लागावा तसंच काहीचं शर्वरीने त्या उजेडात जे पाहिलं ते अगदी भयावह होतं. ती एक जळालेली बाई आपल्या लहानग्या बाळाला घेऊन उभी होती. तिच्या चेहऱ्यावर असणारी चामडी खाली लोंबकळत होती. मला माझं बाळ पाहिजे, ती करड्या आवाजात बोलू लागली. तिचा भयावह आवाज ऐकताच शर्वरीच्या शरीरावर काटे उभे राहिले. शर्वरीने आपल्या पोटावर हात ठेवला. तिला तिच्यापेक्षा जास्त तिच्या बाळाची काळजी वाटू लागली. तिने जोरात नाही असं म्हणून ती भोवळ येऊन जागीच कोसळली. सकाळी तिला लवकरच जाग आली. तिला काहीच कळत नव्हतं. काल रात्री जे काही घडलं तो एक भास होता की आणखी काही. ती विचारातच बेडरूममध्ये हळूच पाऊल ठेवते आणि पाहते तर कालची पाल तिथेच त्याच जागी असते. तिला पाहून शर्वरी आणखी दचकते.
आणि खाली पडलेली पर्स उचलण्यासाठी वागते तर तिच्या नजरेस एक डायरी बेडखाली पडलेली दिसते. ती डायरी शर्वरी उघडून पाहते तर तिला त्यात पहिल्याच पानावर एका नवीन जोडप्याचा फोटो दिसतो. तो पाहून तिला खूप मोठा धक्का बसतो. फोटोमधील व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून शिरीष असतो. त्याच्यासोबत असणारी बाई ही काल रात्री जी खिडकीत उभी होती ती हीच होती. हे आठवताच शर्वरीला काहीतरी घोळ आहे हे लक्षात येण्यास वेळ लागत नाही. ती लगेचच तिच्या ताईला कॉल करून तिथली लोकेशन शेअर करून तिथे एकटीला बोलावून घेते. तोपर्यंत काही हाती लागते का म्हणून ती कपाटात पाहू लागते. एका खालच्या कप्प्यात तिला त्या दोघांचा लग्नाचा अल्बम आणि काही दवाखान्यातील कागदपत्रे सापडतात, जी की अगदी दडवून ठेवलेली होती. त्यात एका नवजात मुलीचं अबॉर्शन केल्याचे आढळून येतं. तिच्यासमोर शिरीषचा खरा चेहरा समोर आलेला असतो. फक्त बाकी होतं ते म्हणजे त्याला पुराव्यासोबत पोलिसांच्या ताब्यात देणं. त्याचं आत्तापर्यंतचं सगळं खोटं वागणं बोलणं आणि त्याच्या घरच्यांनी त्याला ह्या सगळ्याला दिलेला पाठिंबा. तिला आपली फसवणूक झाल्यापेक्षा श्रावणीचे किती हाल झाले असतील हे आठवून फार वाईट वाटले. तितक्यात तिला शिरीषचा मेसेज येतो. हॅपी मॅरेज ॲनिव्हर्सरी माय लव्ह. शर्वरीच्या डोळ्यात आता अश्रू नव्हते, भीती नव्हती, फक्त संताप आणि ठामपणा होता. तिने थरथरत्या पण ठाम बोटाने रिप्लाय टाईप केला, हॅपी मर्डर ॲनिव्हर्सरी. तो मेसेज पाठवताच तिने डायरी, लग्नाचा अल्बम आणि हॉस्पिटलची कागदपत्रे एकत्र केली. तितक्यात तिची ताई धापा टाकत आली. शर्वरीने सगळा प्रकार सांगितला. दोघींनी मिळून लगेच पोलिसांना फोन केला. काही तासातच पोलिसांनी घरात येऊन सर्व पुरावे ताब्यात घेतले. कागदपत्रांवरून स्पष्ट झाले की शिरीषचे आधी लग्न झाले होते. त्याची पहिली पत्नी श्रावणी, तिच्या गर्भात मुलगी असल्याचे समजतात जबरदस्तीने अबॉर्शन करण्यात आले. त्या घटनेनंतर श्रावणीचा मृत्यू अपघाती जळून झाल्याचे दाखवण्यात आले, पण प्रत्यक्षात तो खून होता. शिरीष मुंबईत पोचताच पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्या चेहऱ्यावरचे प्रेमाचे मुखवटे गळून पडले होते. शर्वरीने त्या घराचे दार कायमचे बंद केले, पण तिच्या आयुष्यातील भीतीचे दार मात्र कायमचे उघडून टाकले. सत्यासाठी, धैर्यासाठी आता तिचं आयुष्य एका नव्या सुरुवातीसाठी सज्ज होतं. एका आईच्या रूपात, एका लढवया स्त्रीच्या रूपात. तर मित्रमैत्रिणींनो, आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. कथा आवडल्यास लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद.